नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण काय केलेलं आहे, येस बँकेत आपलं जी होल्डिंग होती 158 क्वांटिटीची ती सेल केलेली आहे. जवळपास 23% प्रॉफिट आपण त्यात गेन केलेलं आहे. ₹17.80 आपली बाईंग ॲव्हरेज प्राईस आलेली होती. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपण तो ॲव्हरेज करत होतो तर आपण चार्ट ओपन करूया आणि कॅन्डल कन्वर्ट करून डेलीची करूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण एंट्री कुठून घेतलेली. तर ₹19 आसपास आपली एंट्री झालेली. तो पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे की केव्हा घेतलेला होता. त्यावेळेस स्मॉल क्वांटिटी होती, त्यानंतर ॲव्हरेज केला आणि आपली बाईंग प्राईस आलेली ती ₹17.90 आसपास. त्यानंतर मित्रांनो, मार्केटमध्ये फॉल असा आलेला होता की हमास आणि इस्रायलचं ज्यावेळेस युद्ध चालू होतं तर मार्केटमध्ये फॉलिंगचे जास्त तर चान्सेस होते. अमाऊंट जास्त नव्हती मित्रांनो, ₹28 आसपास आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती. आणि ज्यावेळेस मार्केट रिव्हर्सल झालं त्यावेळेस एक चांगल्या प्रकारे स्टॉक प्राईज ॲक्शन बनत होतं. त्यावेळेस आपण हा फिबोनाची एक्सटेन्शन वापरलेलं होतं. तर 23 जी प्राईज आहे तर त्या प्राईजला आपल्याला विकायचा होता. पण आज एक्झॅक्टली झालं काय की सकाळची 5 मिनटाची कॅन्डल, ती पण कन्वर्ट करून दाखवतो थोड्या वेळानं. तर 5 मिनटामध्ये प्रॉफिट बुकिंगला सुरुवात झालेली होती आणि आपण ठरवलं होतं का 0.61% हा जो रेशो आहे याच्या आसपास कुठेतरी आपल्याला विकायचं आहे. तर एक्झॅक्टली आता मी तुम्हाला काय करतो, 5 मिनटाची कॅन्डल कन्वर्ट करून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तर सुरुवातीची 5 मिनटाची कॅन्डल ज्यावेळेस आली तर प्रॉफिट बुकिंगचे सिनेरिओ लक्षात आले आणि विथ व्हॉल्यूम, इथे जे तुम्हाला खाली व्हॉल्यूम कॅन्डलमध्ये दिसतं आहे की विथ व्हॉल्यूम प्रॉफिट बुकिंग होते. तर ठीक आहे, आपणही ₹22.15 आसपास आपलं जी होल्डिंग होती ती आपण काढून टाकलेली आणि 23% प्रॉफिट बॅड स्टॉकमध्ये. आता तर फंडामेंटली स्ट्रॉंग होतं आहे तो स्टॉक हळूहळू, पण एक जर त्याची हिस्ट्री बघितली तर बॅड स्टॉकमध्ये आपण 23% प्रॉफिट बुक केलेलं आहे. ₹28ची इन्व्हेस्टमेंट जवळपास ₹35मध्ये आपण कन्वर्ट केलेली आणि एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट बुक केल्यानंतर आता पुढचं स्टॉक ॲनालिसिस झाल्यानंतर आपण ती इन्व्हेस्टमेंट आता काय करणार आहोत, तर पुढील स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट हा एक कंपाऊंडिंगचा प्रकार मित्रांनो. जसं की आपण व्हिडिओ बघतोच की कंपाऊंडिंग कशी केली जाते, तर आपण इक्विटीमध्ये तेच करतो आहे की सुरुवातीला जी होल्डिंग होती ती आता येस बँकेतून काढून ही जी अमाऊंट आहे ती आपण दुसऱ्या स्टॉकमध्ये शिफ्ट करणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, पुढील व्हिडिओपर्यंत तुमची रजा घेतो आहे. धन्यवाद.